हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मानवंदना अर्पित करतो। आज व्यासपीठावरती उपस्थित आणीबाणीमध्ये पीडित असणारे लोक, ज्येष्ठ लोकतंत्र सेनानी रमेश मामा भाऊसार, उपस्थित धनंजयजी कुलकर्णी, बाळासाहेबजी गवकर, सुधाकरजी कुलकर्णी, कैलासवासी पुरुषोत्तम भिंगारकर यांचे पुत्र सोमनाथजी भिंगारकर, स्वर्गीय जयंत पेटकर यांच्या पत्नी श्रीमती सुनीता पेटकर, व्यासपीठावर उपस्थित आमचे कापसे फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेबजी कापसे, उपस्थित आमचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष समीरजी समदाडिया, बापूसाहेबजी पाटील, नागपुरे मामा, राजूसिंग परदेशी, नानासाहेबजी लहरे, बापूसाहेबजी गाडेकर, सचिनजी आहिरे, उपस्थित बंडू शेठजी क्षीरसागर, संजयजी कुकर, उपस्थित सर्व सन्मान्य मान्यवर, कापसे फाउंडेशनचे सर्वच लोक, मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे साहेब, आम्ही आज महाराष्ट्र दौरा करतोय आणि मी आता महाराष्ट्र दौऱ्यामध्ये अनेक म्हणजे संघटनात्मक जिल्हे आमच्या आता जवळपास 36 ते 40 झाले असतील। मी मागचे 1.5 महिना झाला प्रवास करतोय। मी नाशिक उत्तर ग्रामीणच्या किंवा खास करून येवल्याच्या युवा मोर्चाच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो, कारण हा मागच्या 1.5 महिन्यातला कदाचित सगळ्यात महत्त्वपूर्ण आणि सगळ्यात सुंदर कार्यक्रम झाला। हे मी सांगतो एवढ्यासाठी कारण आज माझ्याकडं जगातल्या, देशातल्या, राज्यातल्या 1 नंबरच्या सगळ्यात जास्त लोकसंख्या असणाऱ्या किंवा पदाधिकारी असणाऱ्या पक्षाची जबाबदारी माझ्याकडे आहे आणि माझ्याकडे ही जबाबदारी आल्यानंतर मी बघतोय खरं तर पक्षाचं किंवा संघटनेचं काम करत असताना इतके लोक यामध्ये सहभागी आहेत, इतकं मोठं काम पक्षाच्या माध्यमातून उभं झालेलं आहे, परंतु ह्या पक्षाचे खरं तर शिल्पकार आपल्या सगळ्यांसमोर बसलेले आहेत। या सर्व लोकांनी ज्या गोष्टी आणीबाणीमध्ये अनुभवल्या आहेत आणि त्यांच्या विचारामध्ये खरं तर विचारांच्या माध्यमातून खरं तर हा पक्ष उभा झालेला असे आणि मी जाहीरपणे सांगतो। कारण मी आता त्यांच्याशी जेव्हा बोलवतो, आता धनंजय काकांनी सांगितलं किंवा मला ते सांगत होते, आणीबाणी कशामुळे झाली ते मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं। त्यावेळेसच्या तत्कालीन प्रधानमंत्री इंदिराजी यांची जेव्हा सीट किंवा त्यांची लोकसभा जेव्हा धोक्यात आली, कारण त्यांच्यावरती केस झाली होती की त्यांनी प्रशासनाचा वापर करून लोकांवरती दहशत साधून खरं तर ही सत्ता मिळवण्याचं काम केलं। कोर्टामध्ये अनेक दिवस केस चालली आणि कोर्टाचा त्या ठिकाणी निकाल आला की हे अगदी योग्य आहे आणि म्हणून तुमची खासदारकी या ठिकाणी रद्द करण्यात येते। मला वाटते तुम्ही म्हटला की 12 जून 1975 बरोबर ना सर, त्या दिवशी निकाल लागला। आता मजेशीर गोष्ट अशी 12 जूनला साहेब माझा वाढदिवस असतो। 12 जूनला त्याच दिवशी गुजरातमध्ये 12 जूनला त्यांनी सांगितलं की निकाल आला आणि तिथून काहीच दिवसामध्ये आपण जी आज संविधानाची हत्या म्हणतो, म्हणजे आता सुद्धा काकांनी जेव्हा सांगितलं तेव्हा तुम्ही ऐकलं असाल, त्यांनी म्हटलं की आत्ताच्या लोकसभेला 2024च्या तुम्ही बघितलं असाल, काँग्रेसमधनं एक खूप मोठा अपप्रचार होताना आपल्याला दिसला, फसवणूक होताना दिसली, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला की भाजप हे जे सरकार आहे हे खरं तर आता संविधान बदलण्याच्या नादात आहे आणि त्यामागची कारणं ऍक्च्युली बरेच आहेत, मी त्या संपूर्ण खोलात जात नाही, परंतु जातींमध्ये मतभेद करणं किंवा वेगवेगळ्या धर्मांमध्ये एक मतभेद व्हायला पाहिजे अशा दृष्टीने त्यांनी खरं तर हा संपूर्ण अपप्रचार केला, ज्याचा मी निषेध करतो। आणि या संपूर्ण गोष्टीमध्ये आम्ही बघतोय त्यांचे जे आता लीडर ऑफ ऑपोजिशन जे आहेत ते सगळीकडे एक लाल संविधानाचं पुस्तक घेऊन करतात। मला कळत नाही की ज्या पक्षांनी, ज्या कुटुंबातल्या व्यक्तींनी खरं तर आणीबाणी आपल्या देशावरती लादली
आपल्या संविधानाचा हत्या केली खरं तर म्हणावं लागेल, तेच लोक आज संविधान त्यांच्या हातामध्ये घेऊन फिरतात. मी आपल्याला सांगतो की मला आता त्यांनी सांगितलं आणीबाणी जेव्हा झाली तेव्हा वागणूक कशी दिली हो आपल्या लोकांना किंवा आपल्या संघाच्या लोकांना, आपल्या पक्षाच्या लोकांना. काका तिथं बँकमध्ये काम करत होते 1975 मध्ये. आणीबाणी लागू झाली 25 तारखेला, 26 का 27 तारखेला बँकेत ते काउंटर वरती असताना त्यांना उचललं आणि डायरेक्ट जाऊन जेलमध्ये घातलं. 2 वर्ष जेलमध्ये होते. 2 वर्ष. मला बोलताना सुद्धा अंगावरती म्हणजे शहारे आले. कसं त्यांनी तो काळ काढला असेल, त्यांच्या घरातल्या कुटुंबातल्या व्यक्तींनी कसा तो त्यांचा संपूर्ण, त्यांच्या मिसेस पण इथं आज बसले. म्हणजे ह्या आपण विचार करण्याच्या पलीकडच्या गोष्टी आहेत खरं तर. आज आपण बघतोय 2014 पासून आपण भारत देश खरं तर आपली सीमा असेल इतकी सुरक्षित आपला देश झाला. त्यांनी सांगितलं मी काश्मीर सोडलं तर अशा कुठल्याही घटना सन्माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वामध्ये झालेले नाही. आणि मी आपल्याला हे सुद्धा सांगतो, आपल्याकडे इथं आज काही पीडित व्यक्ती आहेत ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, परंतु मी मोदीजींचं एक पॉलिटिकल लीडर म्हणून पुस्तक वाचलं होतं. तर त्यामध्ये मोदीजी खरं तर त्यांना सापडले नाहीत. मोदीजींनी अनेक लोकांना सापडून सुद्धा दिले नाही. त्या पुस्तकामध्ये लिहिले आहे, पॉलिटिकल लीडर म्हणून तुम्हाला मी ते पुस्तकाचा फोटो दाखवीन. त्या पुस्तकामध्ये दाखवले की मोदीजींचा संपर्क त्यावेळी सुद्धा भरपूर होता. ते छोटेसे कार्यकर्ते होते तेव्हा, परंतु आणीबाणी लादल्यानंतर हे जे सगळे अधिकारी असतील किंवा काँग्रेसचे लोक असतील, हे आपल्या लोकांना जेव्हा शोधत होते, मोदीजींनी ह्या लोकांना सुरक्षित ठेवण्यास त्या ठिकाणी काम केलं. तुम्ही ANI वरती राजनाथ सिंग साहेबांचा एक पॉडकास्ट तो तुम्ही ऐका. त्या पॉडकास्टमध्ये राजनाथ सिंग साहेबांनी सांगितले की त्यांना जेलमध्ये घातलं गेलं होतं. त्यांच्या घरातले काही कुटुंबातले व्यक्ती ते जेलमध्ये असताना वारले तरी सुद्धा त्यांना जेलमधनं बाहेर जाऊन दिलं नाही. म्हणजे अशा प्रकारच्या घटना त्या ठिकाणी घडत होत्या. आणि अशा अनेक लोकांना म्हणजे आपल्या विचारधारेवरती जे काही लोक कार्यरत होते त्यांच्यावरती खरं तर अशा प्रकारचा अत्याचार झाला, त्यांचा छळ केला गेला. आणि मी त्या गोष्टीचा खरंच मनापासून मला वाईट वाटते, मी त्याचा निषेध करतो. परंतु ह्या गोष्टींमधनं मला वाटतंय आपल्या ह्या सर्व लोकांनी अनेक गोष्टी शिकल्या. भारताच्या हितासाठी आपण कशा पद्धतीने काम करू शकतो असा एक नवा विचार त्यांच्यामध्ये, नवीन ऊर्जा त्यांच्यामध्ये तयार झाली. आणि या तिघांनी सगळ्यांनीच मला सांगितलं, जेलमधनं बाहेर आल्या आल्या त्यांनी परत एकदा आपल्या संघाच्या कामाला खरंच सुरुवात केली. आणि आज तोच विचार पुढे नेत त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आज आपल्या पक्षामधले अनेक वरिष्ठ नेते मंडळी, सन्माननीय प्रधानमंत्री मोदीजी असतील, सन्माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेब असतील, तुम्ही बघताय देश हितासाठी अनेक असे महत्वपूर्ण निर्णय त्यांनी खरं तर घेतलेले आहेत. आपण बघतोय 1950 मध्ये सुद्धा किंवा 1950 मध्ये आपण जेव्हा आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणजे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं 52 नाही 50 मध्ये ते कॅबिनेट मिनिस्टर होते ना इंटरिम गव्हर्नमेंटमध्ये. तर त्यावेळी सुद्धा त्यांनी कशा पद्धतीने 370 कलम हटवण्याचा एक ध्येय ठेवला होता. आजचं जे बांगलादेश आहे, जे त्यावेळी ईस्ट पाकिस्तान होतं, म्हणजे आज खरं तर पश्चिम बंगाल जर डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी नसते तर पश्चिम बंगाल कदाचित भारत देशाचा भाग नसता. त्यामुळे अशा विचाराचे लोक खरं तर आपल्या पक्षामध्ये आहेत जे देशहितासाठी इतके महत्वपूर्ण निर्णय घेतात. मी इथं उपस्थित असणाऱ्या सर्वच पीडितांचं मनापासून आभार मानतो की आज आपण इथं आलात, आम्हाला तुमचा सत्कार केल्याचा, सन्मान करण्याचा एक तुम्ही म्हणजे इथं तुम्ही उपस्थित राहून तो आम्हाला ती संधी दिली. आपण तुमचे विचार आमच्यावर असे मांडत राहा. तुमच्या या संपूर्ण घटनांमध्ये किंवा तुमच्या इतिहासामध्ये, पार्श्वभूमीमध्ये माझ्यासारख्या हजारो किंवा लाखो युवकांना शिकण्यासारख्या अनेक गोष्टी मी आपल्या मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर आज इथं कापसे फाउंडेशनला आलोय, त्यामुळं त्यांच्याबद्दल सुद्धा मला 1-2 शब्द बोलायचे आहेत. मी आज सकाळपासून या त्यांच्या संपूर्ण इंडस्ट्रीला भेट दिली, त्यांच्या संपूर्ण परिवाराशी मी चर्चा केली. आणि मी खरं तर साहेबांचं आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करायला, माझ्याकडे खरंच त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी शब्द नाही आहेत. त्यांनी मगाशी एक अत्यंत असं महत्वपूर्ण वाक्य वापरलं. त्यांनी मला सांगितलं की मी असतील, माझे भाऊ असतील, आमचं शिक्षण फार कमी झालेलं होते आणि नापास झालो म्हणून उद्योगाकडे वळलो, असं त्यांनी मला सांगितलं. आजचे चॅलेंजेस असेच आहेत की युवक तुम्हाला म्हणते की आज रोजगाराची काही समस्या आपल्यासमोर येतात. मी जिल्ह्यामध्ये फिरतोय, युवक येतात मॅडम, म्हणतात की आमच्याकडे रोजगाराची कमतरता आहे, तुम्ही त्या बाबतीत काहीतरी केलं पाहिजे. आम्ही करतोय सुद्धा, परंतु उद्योगाकडे वळण्यासाठी आम्ही जास्त प्रेरणा देण्याचा प्रयत्न करतोय.
आज सरकारच्या अशा अनेक योजना आहेत, MSME सारखं खातं आहे, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइज आपण ज्याला म्हणतो, त्या खात्याच्या माध्यमातून सबसिडीज म्हणजे 25% पासून 85% पर्यंतचे आहेत. विविध क्षेत्रांमध्ये किंवा विविध बिझनेसेस जेव्हा तुम्हाला करायचे असतील, प्रोडक्शन असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, इतर कुठलेही असेल, सर्व्हिसेस असतील, या सर्व गोष्टींमध्ये आज तुम्हाला शासन मदत करते आणि त्याचं ध्येय एवढाच आहे की तुम्ही रोजगाराच्या पाठीमागे पडण्यापेक्षा रोजगार निर्माते बनले पाहिजे. त्यामुळं मला वाटतं कापसे फाउंडेशन हे खरं तर एक रोल मॉडेल बनलाय ह्या संपूर्ण उद्योजकांसाठी. मी अनेक युवकांना माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आवाहन करतो की आपण येऊन एकदा ह्या इंडस्ट्रीला भेट द्यावी. फक्त तेवढंच नाही तर इथं काम करणारे जे लोक आहेत, अपंग लोक आहेत, दिव्यांग लोक आहेत, मूकबधीर लोक आहेत, ह्या लोकांना जेव्हा ते समाजामध्ये वावरतात तेव्हा अनेक अडीअडचणींच्या सामोरे जायला लागतं. अशा अडचणी आहेत जे कदाचित आपल्याला कधीच समजणार नाही, परंतु त्या लोकांच्या हातावरती रोजगार देण्याचं त्यांनी काम केलं. आज त्यांना एक संपूर्ण ते परिवार म्हणून, म्हणजे मी बघितलं काही हजबंड वाईफ एकत्र मिळून तिथे काम करत होते. तर मला वाटतं ही अतिशय एक पुण्याची गोष्ट आहे. तुम्ही ज्या पद्धतीने तुमचा व्यवसाय पण त्याचबरोबर रोजगार निर्माण करणं आणि जे अंडर प्रिव्हिलेज आपण ज्यांना म्हणतो त्यांच्यासाठी एक व्यासपीठ उभा करून देत आहे. मी आपलं मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर मी माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी कुटुंब व्यवस्थाबद्दल बोलतो. एक कुटुंब साहेब माझं सोशल मीडियावर आता 15-1 लाख फॉलोअर आहेत. मी माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की कुटुंब म्हणून तुम्ही कसं राहिलं पाहिजे, आई वडिलांचा आदर कसा करावा, भावंडांबरोबर बहिणींचा सन्मान कसा करावा, हे माझ्या सोशल मीडियावरून दाखवतोय. आणि त्याचा एक आदर्श मला वाटते आज खरं तर या कापसे कुटुंबाकडनं आपल्याला घेणं आवश्यक आहे. सर्वजण एक परिवार करून इथं काम करतात. अतिशय सुंदर असं गोशाळा सुद्धा इथं आहे. काल मी मालेगावमध्ये जेव्हा गेलो तेव्हा पहिल्यांदा आम्ही एका श्री गोशाळा पांजरपूर या ठिकाणी गेलो होतो. तिथं सुद्धा आपण माहिती आहे आपल्या धर्मामध्ये पशूंची सेवा करणं हे म्हणजे आपल्या खरं तर एक आपली संस्कार आहे, आपली परंपरा आहे. आणि तीच परंपरा कुठं तर तुम्ही पुढे येत जाताना दिसतात. त्याच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा प्रोडक्ट्स बनवलेले आहेत. म्हणजे त्यांच्याबद्दल बोलायला एक तासभर लागेल खरं तर, पण त्यांनी ज्या पद्धतीचं इथे इंडस्ट्री उभं केलेली आहे ही अत्यंत अभिमानाची किंवा गौरवाची गोष्ट फक्त आपल्यासाठी नाही, महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे कापसेसाठी. आणि त्याच पद्धतीने अनेक वरिष्ठ नेते मंडळी इथे येत राहतात. सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांचा तो फेमस जो फोटो आहे, आम्हाला माहिती आहे त्यांचा जो फेटा आहे तो कापसेचा फेटा आहे. आणि तो संपूर्ण म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये एक म्हणजे प्रत्येक मेन स्टेजवरती तो फोटो असतोय. त्याच्यावरती तुम्ही सन्मानाचा फेटा हा आमच्या मुख्यमंत्री साहेबांना घातलाय. त्याच्याबद्दल मी सुद्धा तुमचे आभार मानतो. अशाच पद्धतीने आपण काम करत राहा, युवा उद्योजकांना प्रेरणा देत राहा. आपल्या काही गोष्टी तुम्ही मला सांगितला ते मी सरकारकडनं पाठपुरावा करून नक्की आपल्याला एक विश्वास व्यक्त करून देतो की मी आपल्यासाठी त्या विषयांमध्ये कार्यरत राहील. आपण युवा मोर्चा तुम्ही पुढचे 2-3 दिवस आता संपूर्ण या दौऱ्याची रचना केलेलीच आहे, परंतु आजचा हा कार्यक्रम सगळ्यात अनोखा आहे आणि मी तुमच्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो की तुम्ही इतका चांगला विचार करून या सर्व लोकांचा सन्मान केला. आज आम्ही गडबडीत आहे. मला वैयक्तिक परत एकदा येऊन तुमच्याशी संवाद साधायला आवडेल, तुमच्याबरोबर परत वेळ घालवायला आवडेल. आपण सर्वांनी इथं बोलवून इतका चांगला कार्यक्रम केला. मी आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.